नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे, श्री पंचकर्म अँड ब्युटी क्लिनिक, गोखले नगर, सेनापती बापट रोड, पुणे. मधुमेहापासून मुक्ती हेच आमचे स्वप्न, भाग 27. आहार सिरीजमधला हा तिसरा भाग. आपण मागच्या 2 भागात पाहिलं की आहार ग्रहण करण्यापूर्वी, आहार घेताना आणि आहार घेऊन झाल्यानंतर काय मंत्र म्हणायचे किंवा काय आपल्या मनात भावना असली पाहिजे, म्हणजे आपल्याला त्या आहाराचा अधिकाधिक उपयोग होईल. आता आज आपण पाहणार आहोत की आयुर्वेदात नेमकं आहाराचं काय महत्त्व सांगितलेलं आहे. मधुमेही व्यक्तीसाठी आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे, परंतु हे सर्वच भाग इतर लोकांनासुद्धा उपयोगी असे आहेत. इव्हन ज्यांना वजन कमी करायचं आहे, स्थौल्यासारख्या आजाराने जे पीडित आहेत त्यांनासुद्धा उपयोगी आहे. आणि आजचा भाग तर सर्वांसाठीच, अगदी स्वस्थ व्यक्तीसाठीसुद्धा उपयोगी अशा पद्धतीचा आहे. कारण आज आपण पाहणार आहोत की आयुर्वेदात आहाराबद्दल काय सांगितलं आहे. आहाराचा विचार करताना कुठले कुठले फॅक्टर्स आयुर्वेद विचारात घेतो. तर आहार हा शब्द जो आहे तो अरियती इति आहार, जो ग्रहण केला जातो त्याला आहार असं म्हणावं. म्हणजे अगदी शब्दकल्पद्रुम, ज्याच्यामध्ये आपल्याला शब्दांची निरुक्ती आणि त्याचा अर्थ सांगितलेला असतो, किंवा इतरही सगळ्या जे ग्रंथ आहेत पूर्वापार चालत आलेले, त्यात सगळेच जरी आपण पाहिले तरी आहाराचा अर्थ हा साधारणतः मुखातून किंवा अन्ननलिकेतून, घशातून जे आपण अभ्यवहरण करतो, जे आपण ग्रहण करतो, जे आपण घेतो, त्या सगळ्यालाच आहार अशी संज्ञा आहे. काही जणांनी भेषज म्हणजे औषधं आणि आपलं पोषण भरण करणारे द्रव्य, या सगळ्यांनाच आहार ही संज्ञा दिलेली आहे. तर आहार जे आहे त्याच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा बऱ्याच गोष्टी, म्हणजे आपल्याला काही ठराविक गोष्टींचा जो विचार करायला लागतो तो असा की आहार हे त्रय उपस्तंभ यातील एक उपस्तंभ आहे. उपस्तंभ म्हणजे काय? आधार, पिलर्स ऑफ लाईफ. तर देर आर 3 पिलर्स ऑफ लाईफ. म्हणजे आपलं आयुष्य ह्या 3 गोष्टी जर आपण चांगल्या पद्धतीने केल्या तर त्यावर अधिक असणं किंवा कमी असणं अवलंबून असतं. त्या कुठल्या आहेत? तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. तर योग्य आहार, योग्य निद्रा आणि ब्रह्मचर्य पालन किंवा गृहस्थाश्रमाचं पालन व्यवस्थित करणं, म्हणजेच ह्या 3 गोष्टी जर आपण नीट नेटक्या योग्य प्रमाणाने शास्त्रात सांगितलेल्याप्रमाणे केलेल्या आहे, पूर्ण ऋतूचा, काळाचा विचार करून केलेल्या आहेत, आपल्याला काय योग्य काय अयोग्य याचा सर्व विचार करून केलेला आहे, तर त्याचा नक्कीच तुम्हाला योग्य म्हणजे लॉन्जिव्हिटी ऑफ लाईफ आणि हेल्दी लाईफ मिळण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. लॉंग अँड हेल्दी लाईफ यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. तर आहाराबद्दल सांगताना, प्रशस्ती सांगताना चरकाचार्यांनी काय सांगितलं आहे? प्राणभृतानां अन्नं प्रतिधावती. प्राण जे आहे त्या प्राणाचं रक्षण करणारा असा कोण आहे? अन्न. जो तुम्ही आहार घेणार आहात त्याच्यामुळे तुमच्या प्राणाचं रक्षण होणार आहे. प्राणभृतानां अन्नं प्रतिधावती. आणि यापासून तुम्हाला काय मिळणार आहे? चांगलं अन्न ग्रहण केल्यामुळे वर्ण, प्रसाद, सौस्वर्य म्हणजे चांगलं कॉम्प्लेक्शन, वर्ण, सौस्वर्य तुमचा स्वर मधुर होणं, सौस्वर्य, वर्णप्रसाद, सौस्वर्य, जीवितम प्रतिभा, जीवित चांगल्या प्रकारचं आयुष्याचं वर्धन होणं, आयुष्याचं एक आयुष्य सुरू राहणं, आणि प्रतिभा, तुष्टी, पुष्टी, बलम, मेधा. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अन्नावर अवलंबून आहे.
तुमच्या शरीराचं भरणं पोषण होणं, तुम्हाला तृष्टी, त्यातनं एक सॅटिस्फॅक्शन मिळणं, पुष्टी मिळणं, पोषण होणं. नंतर मेधा अग्निवर्धनम, तुमचं अग्नीचं, कारण योग्य प्रमाणात जर तुम्ही आहार घेतला, जो आहार तुम्ही पचवू शकता तेवढ्या प्रमाणातच तुम्ही त्याचं अभ्यवहरण केलं, तुम्ही ते ग्रहण केलं, तर नक्कीच त्यापासून तुम्हाला तुमचं कलर कॉम्प्लेक्शन चांगलं होईल, तुमचे सगळे धातूंची पुष्टी होईल आणि त्यामुळे तुमची त्वचा चांगली दिसेल, तुमचा चेहरा आनंदी दिसेल, तुम्ही एक हेल्दी दिसाल, तुमची स्मृती, मेधा, बुद्धी ही सुद्धा अगदी चांगली तयार होणार आहे आणि ते चांगल्या मात्रेत घेतलेलं चांगलं असं अन्न तुम्ही चांगलं पचवू शकणार आहे आणि त्यामुळे पुन्हा तुम्हाला योग्य वेळी भूक लागणार आहे, तुमच्या अग्नीचं वर्धन होणार आहे. तर हे सगळे जे गुणधर्म आहे हे चांगल्या, योग्य प्रमाणात, योग्य प्रकारे घेतलेल्या आहाराचे आहे. तुष्टिपुष्टी बलम मेधा सर्वम अन्ने प्रतिष्ठितम, चांगल्या अन्नावरच याची प्रतिष्ठापना अवलंबून आहे. किंवा लौकिक कर्म यद्धृतो, सगळ्या प्रकारचं लौकिक कर्म करणं हे सुद्धा योग्य आहारामुळेच शक्य आहे. तर हा अतिशय सुंदर असा श्लोक आहे. आरोग्यम भोजनादियम, आरोग्य हे कशावर अवलंबून आहे? केवळ भोजनावर अवलंबून आहे, असं काश्यपसुद्धा सांगतात. तर अशा प्रकारे आहाराची प्रशस्ती ऐकल्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळू की आहाराने आपल्याला काय प्राप्त होणार आहे. तर आहार शुद्धो सत्वशुद्धी, है ना. आहारामुळे सत्व म्हणजे मनाची शुद्धी होणार आहे आणि मनाची शुद्धी झाल्यामुळेच तुम्हाला आरोग्य, धृती, स्मृती, मेधा, अग्नी हे प्राप्त होणार आहे, असं भगवद्गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे. तर या आहाराचे वेगवेगळ्या पद्धतीने भेद केले जातात. ते भेद जेव्हा आपण बघतो, प्रकार जेव्हा आपण बघतो, तेव्हाच आपल्याला आहाराचा विचार आयुर्वेद कसा करतो हे पण थोडं कळतं. म्हणून आपण थोडक्यात फक्त त्याचे भेद बघूया की काय आहे. एक तर आहार आहे, तर एकच भेद आहे की सगळ्याच पद्धतीचं जे आपण मुखाने घेतो आहे त्याला आपण आहार असं म्हणणार आहोत. दोन भेद आहेत की जंगम आणि स्थावर, म्हणजे जमिनीवर उगवलं जातं ते जे आहे ते आहे स्थावर प्रॉपर्टी, स्थावर अशा पद्धतीचं अन्न, आणि एक जंगम अशा पद्धतीचं आहे प्राणीज आणि वनस्पतीज, असेही दोन भेद केले जातात. प्राण्यांपासून जो मिळतो तोही आहार आहे, वनस्पतीजन्य जो आहे तो सर्वतः सगळेजण येतात तो शाकाहार आहे. तसंच उपयोगानुसार पण आहे की आपण ते कशा पद्धतीने घेतो आहे, चावून खातो आहे, पितो आहे त्याला, की चाटून खातो आहे, की चोखून खातो आहे, ह्या सगळ्यावर सुद्धा आशित, खादित, पीत, लीढ असे 4 प्रकार दिलेले आहेत. आणखीन प्रकार आहे की ते कसं आहे, चोष्य, पेय, लेह्य, भोज्यम, भक्षम, चार्व्यम, चावून चावून खायला लागतं आहे, नुसतंच गिळता येतं आहे, पिता येतं आहे, कशा पद्धतीचं अन्न आहे त्यानुसार पण प्रकार दिलेले आहेत. रसानुसार अन्न आहे. आपल्याकडे आयुर्वेदात सांगितलं आहे की आहार हा षड रसात्मक असावा, म्हणजे आहारामध्ये सगळे 6च्या 6 रस असले पाहिजे. म्हणजे कसं की मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय, म्हणजे स्वीट, सोअर, सॉल्टी, पंजेंट, बिटर, ॲस्ट्रिंजेंट, ह्या सगळ्या 6 चवी तुमच्या आहारामध्ये असाव्या. म्हणजे त्या सगळ्यांचं पोषण करून, सगळ्या धातूंचं पोषण करून तुमचं योग्य पद्धतीने पुष्टी, तुम्हाला तुमच्या अग्नीची पुष्टी, शरीराची पुष्टी त्याच्याने होऊ शकते. नंतर कर्मानुसार आहे. कसा आहार घ्यायचा आपल्याला? धातूंचं पोषण करणारा आहार घ्यायचा आहे, दोषांचं वृद्धी करणारा आहार घ्यायचा नाही आहे. त्याच्यानुसार सुद्धा प्रकार सांगितलेले आहेत की दोष वृद्धी करणारा आहार आणि धातू वृद्धी करणारा आहार. तर धातूंची वृद्धी करणारा आणि दोषांना समान ठेवणारा असा आहार आपल्याला हवा आहे. नंतर आणखीन काय, वीर्यानुसार आहे की तुमची प्रकृती कशी त्यानुसार तुम्ही घेणार आहात. मग तुम्ही उष्ण प्रकृतीचे आहात तर तुम्हाला शीत आहार चांगला आहे, तुम्ही शीत प्रकृतीचे आहात तर तुम्हाला उष्ण आहार चांगला आहे, तुम्हाला शीताने होणारे आजार झालेले आहेत तर तुम्हाला उष्ण आहार चांगला आहे, उष्णाने होणारे आजार आहेत तर तुम्हाला शीत आहार चांगला आहे. तर गरम आणि थंड याला पण उष्ण आणि शीत म्हणतात.
तर आहार सेवन केल्यानंतर कालांतराने त्याचं पचन झाल्यानंतर त्याचं रूपांतरण जे आहे ते उष्णतेमध्ये किंवा शैत्यामध्ये होतं. तर त्यानुसार उष्णवीर्य किंवा शीतवीर्य असा आहार आहे, किंवा वीर्य समृद्ध असा आहार पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज ह्या ऑप्टिमम लेवलला पाहिजे. त्याच्यामध्ये अगदी छान सगळे जीवनसत्व, सगळे चांगले गुणधर्म भरभरून पाहिजे असा आहार पाहिजे. म्हणजे तो वीर्यवान असा आहार पाहिजे. नंतर आणखीन काय, त्याचा आणखी मनावर कसा प्रभाव होतो आहे. सात्विक, राजस, तामस असा 3 प्रकारचा आहार दिलेला आहे. जे आहार घेतल्यानंतर तुमच्यामध्ये सत्वगुणाची वृद्धी होणार आहे. म्हणजे तुमच्यामध्ये चांगल्या प्रॉपर्टीज, तुमच्या मनामध्ये चांगले चांगले विचार येणार आहे, सात्विक विचार येणार आहेत आणि सगळं निसर्गाला काहीतरी पॉझिटिव्ह देणारा दृष्टिकोन तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे. ऑप्टिमिस्टिक तुम्ही होणार आहात. असा आहार असेल तर तो सात्विक आहार आहे. राजस आहार म्हणजे आहार ग्रहण केल्यानंतर तुमच्याकडे चंचल भाव निर्माण होणार आहे. तुमच्या मनामध्ये अस्थिरता निर्माण होणार आहे, वाद थोडा वाढणार आहे, त्याला म्हणायचं राजस आहार. आणि तामस आहार म्हणजे हा मधुमेह वाढवणारा, वजन वाढवणारा, झोप वाढवणारा, आळशीपणा वाढवणारा, जड प्रकारचा, अतिशय गोड असा पद्धतीचा आहार हा तामस आहार आहे. तर हा तुम्ही घेणार आहात का, तर तो तुम्ही नको घ्यायला आहे. तुम्ही अधिकाधिक सात्विक आहाराचा अवलंब केला पाहिजे. तर अशा पद्धतीने पण वर्गीकरण केलेलं आहे. आणखीन काय केलं आहे, सात्म्य, असात्म्य म्हणजे ते मला सवयीचं आहे का, जन्मापासून मी ते घेत आलेली आहे, मला ते छान पचतं आहे. किनारपट्टीवर राहणारी व्यक्ती आहे, त्याला भात तिथे खूप उत्पादन होतं आहे आणि तो भात तो सहज छान पद्धतीने पचवू शकतो आहे, तर त्याला नक्कीच ते सात्म्य आहे. कोकणात जे जन्माला आले आहेत त्यांना ह्या सगळ्या भाताचे जे पदार्थ आहेत ते अतिशय छान त्यांना उपयुक्त आहेत. पण तेच जे लोक देशावर म्हणजे सपाट प्रदेशावर जन्माला आलेले आहेत, जिथे ज्वारी बाजरीसारखं वृक्ष अन्न तयार होतं आहे, कारण की त्यांना अगदी फार कष्ट नाहीत त्यांच्या जीवनामध्ये, शांतपणे ते जीवन जगत आहेत. मग त्यांना कशाला हवा आहे असा भात, जास्त पाणी असलेला आहार नको आहे, कारण तो पाण्याचं प्रमाण वाढेल होईल त्यांच्या शरीरातलं. त्यामुळे त्यांना असा वृक्ष आहार जो आहे ज्वारी बाजरीसारखा, कारण त्यांच्या जीवनामध्ये फार खूप कष्ट पण नाही आहेत, त्यामुळे त्यांना तसा आहारच योग्य आहे. पंजाबमध्ये जन्माला आलेली व्यक्ती आहे, त्याला कसं आहे, त्याला तिथे गहू निर्माण होतो आहे, त्यांचं शरीरसुद्धा धष्टपुष्ट उंच असं आहे, ताडमाड शरीर आहे, त्याला पोषणही तसंच हवं आहे खूप. त्याच्यामध्ये जास्त पोषण भाव असलेले असा मोठा मोठा गहू, जो पचायला जड आहे, जो हाडांची ताकद वाढवणार आहे, तो गहूच त्यांना चांगला आहे. पण त्यांनी जर भातासारखे पदार्थ खाल्ले तर त्याच्याने त्यांचं पोट वाढणार आहे, बरोबर आहे. किंवा महाराष्ट्रात देशावर राहणारे लोक आहेत, त्यांनी तो खूप पौष्टिक असलेला मोठा मोठा असा गहू खाल्ला आहे, तर तो त्यांना पचायला जडच जाणार आहे, त्यांनी तो नको खायला आहे. मग त्यांना सात्म्य जे आहे, त्यांना सवयीचं जे आहे आणि जे त्यांच्या देशामध्ये उत्पन्न झालेलं आहे, त्यांच्या प्रदेशामध्ये उत्पन्न झालेलं आहे, तेच त्यांच्यासाठी सवयीचं आणि उत्तम आहे त्यांच्यासाठी. बाकीचं अन्न हे त्यांना असात्म्य आहे. त्यामुळे हा सगळा विचार आयुर्वेद करतो आणि तुम्हीसुद्धा भोजन ग्रहण करताना हा पण विचार केला पाहिजे. नंतर आणखीन काय आहे की हितकर काय आहे आणि अहितकर आहे. जे कुणाला तरी दुसऱ्याला हितकर आहे तेच तुम्हाला पण हितकर आहे असं नाही. अहितकर काय आहे की जे इतरांना अहितकर आहे तेच तुम्हाला पण अहितकर आहे का. तुमची प्रकृती काय आहे, तुम्हाला व्याधी कुठले झालेले आहेत, त्यानुसार तुमच्यासाठी जे हितकर आहे ते चविष्ट नसेलही कदाचित, पण ते तुमच्यासाठी हितकर आहे ना, मग तेच तुम्ही सेवन केलं पाहिजे. पथ्यकर अपथ्यकर. पथो अनपेतम म्हणजे काय, जो योग्य मार्ग आहे, तुमच्या ज्या सगळ्या सिस्टीम्स आहेत त्यांचं जो छानपैकी पोषण करू शकणार आहे त्याला पथ्यकर आहार म्हणायचं आहे. आणि त्या सिस्टीम्सला जे अहितकर आहे त्याला अपथ्यकर आहार म्हणायचं आहे. जो ते योग्य मार्गावर राहण्यात जो मदत करतो तो पथ्यकर आहार आहे. तर त्या मधुमेहासाठी काय हितकर आहे, काय पथ्यकर आहे, ते सगळं आपण पुढे यथावकाश पाहणारच आहोत. आणखीन काय आहे, विकल्प म्हणजे काय की वेगवेगळी व्हरायटी. आपल्याला तर खूप व्हरायटी हवी आहे भोजनामध्ये, तर खूप पद्धतीचा व्हरायटीज आहेत, त्या इन्फिनाईट आहेत. त्यामुळे त्याचे काय किती एक्झॅक्ट प्रकार किती वगैरे असं काही सांगितलेलं नाही आहे.
त्या इन्फायनाईट प्रकार आहेत, ते असंख्य प्रकार आहेत. तुम्हाला हवे त्या डिशेस तुम्ही बनवता, सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळे पदार्थ खाता. त्यामुळे प्रकार विकल्प म्हणताना त्यात खूप सारे प्रकार आहेत. आणि स्वरूप म्हणताना मात्र खूप व्यवस्थित पद्धतीने आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. ते वाटल्यास डिटेलमध्ये आपण नंतरही पाहू शकतो. पण साधारणतः चरकाचार्यांनी 12 आहार वर्ग दिलेले आहेत. त्याच्यामध्ये शुकधान्य, शिंबीधान्य, हरितवर्ग, फलवर्ग, मांसवर्ग, जलवर्ग, दुग्धवर्ग, आहारयोगी वर्ग अशा पद्धतीचे सगळे 12 प्रकार चरकाचार्यांनी सांगितलेले आहेत. आणि इतरही बहुसंख्य आचार्यांनी 12, 10 अशा 15 अशा पद्धतीने आहारवर्ग सांगितलेले आहेत. पण चरकाचार्यांनी 12 आहारवर्ग सांगितलेले आहेत. त्याचा आपण प्रामुख्याने विचार करत असतो. आता याचा पुढचा भाग जो आहे तो थोडा डिटेल आहे की आहार विधिविधान आपण बघणार आहोत आणि अष्टाहार विधी विशेष आयतन आपण बघणार आहोत. तर ते आपण पुढच्या भागात बघूया. आजच्या भागात एवढंच. थोडा भाग लांबलेला आहे, त्यामुळे आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. हॅव अ गुड डे.